चवीने जगले म्हणजे गणित सुटते. सिद्धांत या नव्या सिनेमातून एक अनोखा सिद्धांत आपल्या समोर मांडला जाणार आहे. विक्रम काका माझ्यासोबत आहेत. विक्रम काका, तुम्ही जेव्हा एका सिनेमात असता तेव्हा आता काहीतरी अफलातून बघायला मिळणार आहे याची खात्री असते नेहमीच, आणि आता ही झलक पाहिल्यावर आता हे काय नवीन गणित आपल्या समोर मांडलं जाणार आहे याची उत्सुकता वाढलेली आहे. या सिनेमाचा भाग तुम्ही झालात, तुम्हाला व्हावंसं वाटलं का, कशामुळे? प्रथम हा सिनेमा जेव्हा मी थोडासा ऐकला तेव्हा मी साशंक होतो की ह्या सिनेमाचं स्क्रिप्ट जे आहे ते कितपत यशस्वी होईल. पण नंतर जेव्हा लेखक शेखर ढवळीकर मला येऊन भेटला आणि त्यांनी मला संपूर्ण सिनेमा ऐकवला, आय वॉज मूव्ड. मग मी माझ्या ज्या काही सूचना होत्या त्या गुंडाळून बाजूला टाकून दिल्या. नाही म्हटलं त्या की स्क्रिप्टमध्येच ती ताकद होती असं वाटतं. हो. आणि मी लगेच तो सिनेमा ॲक्सेप्ट केला आणि काम करायला सुरुवात केली. आणि तो सिनेमा करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मीच माझ्या आयुष्याकडे थोडंसं वळून पाहतोय आणि माझ्या आयुष्याशी जे जुळलेले आहेत लोक, माझे नातेवाईक किंवा माझ्या पुढची त्याच्या पुढची अशा ज्या पिढ्या माझ्या आयुष्याशी जुळलेल्या आहेत त्यांच्याशी मी कसं वागायला पाहिजे याबद्दल जरा जाणीव व्हायला लागली. अर्थात मी बराचसा हवासा आहे सगळ्याला नातेवाईकांमध्ये. त्यांचा एक नेहमी हे असतो, रोष असतो की मी जगाला वेळ देतो, त्यांना देत नाही. पण तसं नसतं. म्हणजे त्यांना अजून हे कळलेलं नाही की नाव दिस पर्सन कॅनॉट बी ओन बाय ओनली द फॅमिली मेंबर्स. हे त्यांना समजायला वेळ लागतोय. त्यांचं गणित मांडताना कुठेतरी तुम्ही हळवे झालात का आज? नाही, हळवा नाही झालेलो. बट आय हॅड टू मेक देम अंडरस्टँड दॅट व्हॉट प्रोफेशन आय एम इन and how much I love them, how much I need them. घट्ट काही सुटले तुटले मन तुटले. ऐक, भूमितीमध्ये काही विशिष्ट काटकोन त्रिकोणांचा अभ्यास केल्यानंतर काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरं मिळण्याकरता मदत होते, ती लवकर मिळतात. हळवा कोपरा आज समोर आला. महत्वाचं असतं ते. बिकॉज वन्स यू आर डेड यू आर डेड, डॅमेज इज ऑलरेडी डन, असं ते होता कामा नये. आजचा विषय आहे संगीताचा आणि शैलेंद्र बर्वे यांचं संगीत आहे, शंकर महादेवन यांचे सूर लाभलेले आहेत. गाण्यांबद्दल तुमचं संगीताचं एक अनोखं नातं आहे, तर त्याविषयी काय? नाही, मला आवडलं, म्युझिक आवडलं मला. शब्दही सौमित्रचे चांगले आहेत, किशोरचे, आणि शैलेंद्रने पण चांगलं दिलं. मला मकरंदनी गायलेलं मी आज आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं. तो मकरंद चांगला गातो, त्याच्या स्वराला स्थिर स्वर आहे त्याचा. जे सिनेमातही त्यांचं एक गाणं होतं, भेटी लागे जीवा लागलीस. आता तो मला भेटला की त्याला मी सांगणारच आहे ते की तो मला आवडला आहे या गाण्यामध्ये. चांगला आहे तो. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी अबाउट द होल प्रोडक्शन, द थीम, द रायटिंग, scripting, subtext, direction, photography, acting of all other actors, editing, everything. I'm very happy. निर्मिती मूल्यांबद्दल काय सांगाल? कारण हे निर्माते अत्यंत कसलेले आहेत. सगळे माझे मला सुदैवाने म्हणजे असतात कमी ते संख्येने, पण मला मिळतात बाबा, चांगले निर्माते मिळतात. So I'm happy. जरा जरासे समजून घेता कोणी कोणाला, पुन्हा हसून कविता घेता मनाला. कळून येते कळ दुःखाची कुठून उठते, चवी चवीने जगले म्हणजे गणित
सुटते चवी चवीने जगले. सिद्धांत या सिनेमाला संगीत दिलंय शैलेंद्र बर्वे यांनी आणि शब्द लाभलेले आहेत किशोर कदम यांचे. त्यामुळे अर्थातच गणित फार जमलेलं आहे, यात शंकाच नाही. किशोर, गणित जमलेलं आहे. शैलेंद्र बर्वेचं संगीत, तुझे शब्द आणि गणिताच्या भोवती फिरणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे शब्दांची बांधणी तशीच होती का काहीशी? हां, ॲक्च्युली म्हणजे मगाशी शैलेंद्रने सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अंगाशी गणित वेगळ्या वेगळ्या प्रकारे जोडलेलं असतं. म्हणजे नात्यांचं गणित आपण म्हणतो, एखादा पदार्थ आपण केला तर त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काही प्रमाणात टाकतो ते गणित असतं. संगीतामध्ये जे बीट्स असतात ते सुद्धा एक प्रकारचं गणितच असतं. आणि शैलेंद्र बर्वे या प्रमेयाशी, या गणिताशी माझे आकडे जुळवणं, माझे शब्द जुळवणं हा माझा आयुष्यातला पहिला अनुभव होता. गेली खूप वर्ष मला त्याच्याबरोबर आम्हाला दोघांना एकमेकांच्या मनात होतं असं काम करायचं होतं. आणि मी ॲक्च्युली मकरंद देशपांडेच्या करोडो में एक नाटकामध्ये काम करतो. त्याचं तो लाईव्ह म्युझिक करतो प्रत्येक शो. आणि आम्ही ठरवलं होतं की कधीतरी आपण एकत्र काम करायचं. आणि या विवेक वागणे या चित्रपटात मला संधी दिली. शैलेंद्रबरोबर काम करायला खरंच खूप मजा आली, कारण तो ज्या फ्रेजेस संगीताच्या बांधतो त्या मॉडर्न संगीताशी, मॉडर्न फ्रेजेसशी जाम जोडलेल्या असतात. त्याच्यामुळे मी थोडासा यमक छंदातला माणूस आहे आणि त्याचं मॉडर्न फ्रेज या दोघांची कॉम्बिनेशन्स करत करत आम्ही गाणी केलेली आहेत. याच्यामध्ये एक शेफ आहे आणि तो पदार्थ बनवतो आहे आणि एका आजोबांची चव गेलेली आहे आणि चव आणण्यासाठी तो पदार्थ बनवतो आहे. त्या पद्धतीचं गाणं, म्हणजे पदार्थ खाणं म्हणजे काय, चव म्हणजे नक्की काय, चवी चवीनं जगले म्हणजे गणित सुटते. तर त्या सिच्युएशनशी जुळणारी आणि सिच्युएशनला पुढे नेणारी गाणी आहेत आणि लोकांना खूप आवडतील असं मला वाटतं. अर्थात ही भट्टी जमलेली आहे, आम्ही म्हणू चवदार अशी झालेली आहेत गाणी असं वाटतंय. आणि शंकर महादेवन यांचे सूर लाभलेले आहेत, त्यामुळे हा सगळा मेळ एकंदर छान जमला. हो, मला शंकरजींनी पण माझं पहिलं गाणं गायलेलं आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि तिन्ही गाणी एकंदर आता पाहिल्यानंतर खूप दिवसांनी ऐकली, खूपच मला सुद्धा वेगळी वाटली. लोकांनाही, तुम्हालाही खूप आवडतील असं मला. आज समोर पाहताना कसं वाटतं? खूप बरं वाटतं, कारण आम्ही सगळी टीम, विक्रमजी, मी, गणेश असेल, आम्ही सगळे ॲक्टर्स कोकणामध्ये एकत्र होतो आणि एकमेकांबरोबर, म्हणजे वेगळ्या स्कूलचे सगळे ॲक्टर्स आहेत त्यामुळे. आणि विषयसुद्धा वेगळा आहे. विवेकाचं पहिली फिल्म होती, तो मित्र आहे जुना. ही सगळी भट्टी इतकी चांगली जुळून आली होती की आम्ही शूटिंग करताना ते खूप एन्जॉय केलं. आणि ती एन्जॉयमेंट, एखादा पदार्थ शिजावा तशी फिल्म शिजलेली आहे असं मला वाटतं. तू फक्त गीतकार नाही तर कलाकार म्हणूनही यात सामील आहे. सिद्धांत या सगळ्या टीममध्ये विक्रम काकांसोबतचं हे ट्युनिंग कसं रंगलं? विक्रमजींबरोबर मी याच्या आधी 2-3 चित्रपटात काम केलेलं आहे. अनुमतीमध्ये मी होतो. या चित्रपटामध्ये सुद्धा विवेकने सांगितलं की तू फॅन्ड्रीमध्ये तर होतास, तू माझा आवडता कवी आहेस, गाणी लिहायचीच आहे, पण एक छोटंसं काम पण करायचं, नाही म्हणायचं नाही, म्हणून मी ते काम केलं आहे. आणि विक्रमजींबरोबर माझे सगळे सीन्स आहेत, याचा मला खूप आनंद झाला. विवेक कचरिया आणि निलेश नवलखा या दोघांच्या टीमनी फॅन्ड्रीचा एक इतिहास आपल्या समोर आणलेला आहे. आणि त्यानंतर आता सिद्धांत येतोय, तेव्हा नक्कीच अपेक्षा वाढलेल्या असतात. फॅन्ड्रीचा तूही मोठा भाग होतास आणि त्यानंतर आता हीच टीम पुन्हा घेऊन येते, त्यामुळे कुठेतरी एक इमोशनल अटॅचमेंट आहे या सगळ्याशी. हो, म्हणजे ह्या होली बेसिल प्रोडक्शन कंपनीशी माझं एक नातं जुळलेलं आहे. म्हणजे फॅन्ड्रीच्या वेळेला हे सगळेच नवीन होते, परंतु फॅन्ड्री जसजसा पुढे जात गेला, लोकांच्या परिचयाचा होत गेला, तसतसे आम्हीसुद्धा खूप जवळ येत गेलो. आणि आता ही एक टीम झालेली आहे असं मला वाटतं. आणि निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांच्या कंपनीमध्ये जोही कलावंत काम करतो तो त्यांचाच होऊन जातो. आणि मी सुद्धा आय एम ऑल्सो पार्ट ऑफ देअर लाईफ अँड दे आर पार्ट ऑफ माय लाईफ असं मला वाटतं. क्या बात आहे. यशाचा हा आलेख असा चढता राहू दे. थँक्यू सो मच. खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. चवी चवीने जगले म्हणजे गणित सुटते जगले म्हणजे गणित सुटते चवी चवीने जगले म्हणजे गणित सुटते. शैलेंद्र बर्वे यांचं संगीत जेव्हा सिनेमाला मिळतं तेव्हा नक्कीच काहीतरी वेगळं, काहीतरी अनोखं आपल्या भेटीला येणार अशी खात्री असते आणि नक्कीच उत्सुकता वाढणार असते. शैलेंद्र, आता नवीन सिनेमा सिद्धांत नक्कीच एक अनोखा सिनेमा आहे. आता संगीत पण अनोखं असणार आहे, कसं असणार आहे त्याबद्दल?
सांगायचं म्हणजे परत सिद्धांताचा जो प्रवास होता तो फार इंटरेस्टिंग. जवळजवळ एक 9-10 महिने चाललेला प्रवास आहे हा. म्हणजे अगदी स्क्रिप्टच्या वाचनापासनं अगदी गाणी बनण्यापासनं त्याच्या सिच्युएशन्स आयडेंटिफाय करून मुळात हा सिनेमा जो आहे ना तो जरा वेगळ्या धाटणीचा, म्हणजे जसं गणित आणि नात्यातलं गणित ह्याचा जो मेळ घातला गेला या सिनेमामध्ये, तर त्याची जी गाणी आहेत ना, जी 3-4 सिच्युएशन्समध्ये गाणी येतात ती खूपच अलगद, म्हणजे अगदी डेलिकेटली पॉइज्ड ज्याला आपण म्हणतो तशी ती गाणी आहेत. तर मुळात तो अख्खा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता. आणि 2 गोष्टी फार महत्त्वाच्या, म्हणजे एकतर किशोर कदम हे या गाण्यात ज्यांनी ही गाणी लिहिली आहेत किशोरनी, मला किशोरबरोबर अनेक वर्ष काम करायचं होतं. म्हणजे रादर किशोरला आणि आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर काम करायचं होतं. तर ह्या चित्रपटामुळे आम्हाला एकत्र काम करण्याचा पहिल्यांदा योग आला. म्हणजे रादर मी किशोरच्या कवितांचा, गाण्यांचा अगदी वेडा फॅन आहे. म्हणजे सगळेच आहेत म्हणा, पण त्यातला मीही एक आहे छोटासा. पण किशोर मला म्हणाला की मलाही तुझ्याबरोबर काम करायचं आहे म्हणून. तर इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस टू किशोर बरोबर सिनेमा बरोबर इव्हॉल्व्ह एक गाणं घेऊन होण्याची मजा फार वेगळी होती, फार इंटरेस्टिंग होतं. जसं मी मगाशी म्हणालो की आणि विवेक सरांबरोबर सुद्धा, कारण विवेक सरांबरोबर सुद्धा हा माझा पहिला सिनेमा. तर जसं मी मगाशी म्हणालो की आपण प्रत्येका सिनेमाला काय देतो संगीत म्हणून किंवा आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणून, ह्याच्यापेक्षा प्रत्येक सिनेमाही आपल्याला काय देतो हेही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक सिनेमाही तुम्हाला नवीन काहीतरी देत असतो. आपण जर शिकायला तयार असलो तर प्रत्येक दिग्दर्शक, प्रत्येक सिनेमा, त्याची कथा तुम्हाला नवीन काहीतरी, तुमच्या आतलं नवीन काहीतरी एक लेअर उलगडत असते. तर त्याची एक वेगळी मजा असते. तर ही मजा मला खूप आली किशोरबरोबर, विवेक सरांबरोबर. ऑफकोर्स विक्रम काका सिनेमात होते. तर हे म्हणजे जेव्हा मला कळलं की विक्रम काका सिनेमात आहेत, तेव्हा म्हटलं की नाही संपला विषय संपला, मला हा सिनेमा करायचाच आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ते किती मॅच्युअर्ड, बॅलन्स्ड आणि इतके सीझन्ड ॲक्टर आहेत. आणि त्यांच्यावरती 2 गाणी पिक्चराईज होणार होती. तर त्याच्यासारखा मोठा आनंद माझ्यासाठी दुसरा कुठलाच नाही. फारच मजा आली. व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. असं आपण म्हणतो की विक्रम गोखले जेव्हा ऑनस्क्रीन असतात तेव्हा एक संपूर्ण एक ऑरा असतो, एक स्क्रीन भरून जाते. आणि जसं तू म्हटलास की शंकर महादेवन यांची गाणी आहेत, तर शंकरजी तर काय म्हणजे क्या कहने, उनके बारे में क्या कहना. तर त्यांच्यासोबतची ही गाणी, तो अनुभव कसा होता, कशा पद्धतीची गाणी आहेत? थोडेसे आहे थांबलेले, काहीही नाही संपलेले नाही. अलगद से टाकावेत टाके, आता जोडून घ्यावे सर्व जाता जाता. कशाला कुणालाही मिळावा धडा, कशाने तरी सारा सुटावा तिडा. शंकरजींबरोबर काम करताना ऑफकोर्स इट्स अ ट्रीट फॉर एनी म्युझिक कंपोजर. शंकरजी जेव्हा गाणं गात असतात तर कोणासाठीही तो ट्रीटच असतो. कारण एकतर मुळात ते सिंगर कंपोजर असल्यामुळे त्यांची समज, त्यांचा अनुभव इतक्या वर्षांचा, आणि त्या इमोशनला किती वजन द्यायचं आहे आणि त्याचं किती त्याची डेलिकसी ठेवायची आहे, हे म्हणजे काही बोलण्याच्या पलीकडे असतं. म्हणजे हे कंपोजर सिंगरचं मधलं जे एक अंडरस्टँडिंग असतं त्याला काही शब्द नसतात. म्हणजे ते फार अनसेड, अनस्पोकन एक कॉन्व्हर्सेशन असतं, जे आमच्यामध्ये कधी फार सुंदर होतं. त्याच्यामुळे कंपोजिंगमध्येही त्यांच्या काही टिप्स मिळतात तुला? त्याबाबत ते ठरवून बाजूला राहतात काय? ते देत नाहीत, शक्यतोवर कधी बोलत नाहीत, कारण ते कधीच इंटरफिअर करत नाहीत कॉम्पोजिशनमध्ये. पण कधी काय वाटलं तर थोडं सांगतात. पण आणि ऑफकोर्स म्हणजे माझं आणि त्यांचं असोसिएशन अगदी म्हणजे तारे जमी परपासनं आहे. कारण ही इज बीन लाईक अ मेंटर टू मी. आणि आय ऑलवेज थिंक ऑफ हिम ॲज अ मेंटर. अँड आय फॉलोड हिम, हिज म्युझिक फॉर सो मेनी इयर्स. तर त्याच्यामुळे ऑफकोर्स ही इज सच अ सीझन्ड पर्सन, तर इट्स अ प्लेजर वर्किंग विथ हिम ऑलवेज. आता गाणी ऐकण्यात उत्सुक आहोत. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. चवी चवीनी जगले म्हणजे गणित सुटत, विनी जगले म्हणजे गणित सुटत. चवी चवीनी जगले म्हणजे गणित सुटत. सिद्धांतची निर्मिती ज्यांनी केली ते सगळे निर्माते आता माझ्यासोबत आहेत. निर्मात्यांना सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे, कारण या मागचं गणित खूप मोठं आहे. निर्मिती मूल्य यांनी जपलेली आहेत. सिनेमातून ते जाणवतं, त्या झलक पाहताना सुद्धा ते जाणवतं. आणि विक्रम काका जेव्हा एवढी स्तुती करतात तेव्हा ते पुन्हा पुन्हा जाणवत राहतं की या मागचं निर्मिती मागचंही रहस्य काय आहे, तेच आता आपण जाणून घेऊया. विक्रम काका,
ही सगळी टीम आणि फॅन्ड्रीनंतर आता सिद्धांत. नवा सिद्धांत तुम्ही मांडताय, पण आता अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. हो. तर या नव्या सिनेमाबद्दल अपेक्षा तशा खूपच वाढलेल्या आहेत आणि आम्हाला सुद्धा त्याची जाणीव आहे आणि त्याचं ओझंही खूप आहे. आता डिलिव्हर करण्याचं ओझं जे असतं, शाळानंतर अनुमती आम्ही घेतला नेमका आणि त्याला नॅशनल अवॉर्ड विक्रमजींना मिळायला, त्याच्यानंतर फॅन्ट्री व्हायला आणि त्याच्यानंतर सिद्धांत, म्हणजे तुला लक्षात येईल की एवढ्या मोठ्या डोंगरावर आम्ही ऑलरेडी जाऊन बसलेलो आहे. तर लोकांच्या अपेक्षा असणार आहे, पण आम्ही प्रयत्न केलेला आहे की पुन्हा एकदा एक नवीन विषय, पुन्हा एकदा नवीन मांडणी, पुन्हा एकदा नवीन दिग्दर्शक, पुन्हा काहीतरी लोकांना बघण्यासाठी काहीतरी वेगळं, तेच नको. टाकोरी बाहेरचा विषय आणि संहितेची ताकद मोठी असते. नेहमीच संहितेला सर्वात जास्त प्राधान्य असतं. प्रश्नच नाही. संहितेशिवाय, चांगल्या संहितेशिवाय सिनेमा बनवणं म्हणजे पॉसिबलच नाही. आणि जर चांगली संहिता हातात आली तर त्याचं चांगले सोनं सुद्धा करता येतं. निर्मितीसुद्धा चांगली करून तुम्ही ॲड ऑन करू शकता त्या सगळ्या गोष्टीत, पण मूळ जो आहे तो गाभा तो आहे संहितेचा. माझ्यासाठी तर पहिलाच सिनेमा आहे. निलेश आणि विवेकमुळं मला पहिल्यांदा चान्स मिळाला निर्माता व्हायचा आणि आता त्यांच्याकडूनच हळूहळू शिकतोय. त्यांनी आता मोठ्या फिल्म्स केल्यात, पूर्वी शाळा केली, फॅन्ट्री केली. आणि हा माझा वर्गमित्र आहे. आम्ही बरोबर कॉलेजला एकत्र होतो. गणित तिकडेही शिकलेला आहात म्हणजे. हो, आणि इंजिनिअरिंगलाच होतो आम्ही बरोबर. हर बार एक नए डायरेक्टर के साथ काम करने में ये प्रॉब्लम है कि स्टूडियोज़ को एस्टेब्लिश डायरेक्टर्स चाहिए या एक्टर्स को एस्टेब्लिश डायरेक्टर चाहिए. लेकिन हम दोनों ने भी ऐसा, तीनों ने अभी इस बार तो 3 है, तो सोच के ऐसा एक कदम लिया है क्योंकि उनका एक वो जो फ्रेशनेस है वो पुराने डायरेक्टर्स में नहीं मिलता, जो वो सब स्टॉलवर्ड्स हैं. और हमने अनुमति भी प्रेजेंट किया गजेंद्र सर की. और लेकिन हाँ, नयों की तो अब वो रिस्क देखेंगे, लेकिन वो फिल्म मेकिंग का मजा ही प्रोसेस ही कुछ और है. चवी चवीने जगले म्हणजे गणित सुटते, चवी चवीने जगले म्हणजे गणित सुटते.